हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल आयुर्लॉजी. या लेक्चरमध्ये आपण मीमांसा दर्शन पाहणार आहोत. पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा हे दोन दर्शन आपल्याला पाहायचे आहेत. सर्व पहिल्यांदा मीमांसा या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेऊयात. मीमांसा म्हणजे काय? तर चिकित्सापूर्वक परामर्श किंवा विचार विनिमय करणे. चिकित्साच्या दृष्टीने काय योग्य आहे, काय अयोग्य आहे याच्याबद्दल विचार विनिमय करणे याला आपण मीमांसा म्हणतो. आता मीमांसा या दर्शनाचे दोन भाग केलेले आहेत. एक आहे पूर्वमीमांसा आणि एक आहे उत्तरमीमांसा. पूर्वमीमांसा आपण सर्वात पहिल्यांदा पाहूयात. पूर्वमीमांसा म्हणजे काय? तर यालाच आपण धर्ममीमांसा किंवा कर्ममीमांसा असं म्हणले. पूर्वमीमांसाला धर्ममीमांसा किंवा कर्ममीमांसा असं म्हणण्याचं कारण म्हणजे वेदांच्या कर्मकांडातील वचनांचा समन्वय ज्या शास्त्रामध्ये केला आहे तर त्याला म्हणले पूर्वमीमांसा दर्शन. बरोबर. आणि वेदांचे जे ज्ञानकांडातील उपदेश आहेत ते ज्या शास्त्रामध्ये केले आहेत त्याला म्हणले वेदांत दर्शन. त्यामुळे हे दोन बेसिक फरक लक्षात घ्या की मीमांसा दर्शन पूर्वमीमांसामध्ये काय आहे तर कर्मकांड ज्याचं वर्णन केलं आहे तर ते आहे पूर्वमीमांसा दर्शन. आणि ज्याच्यामध्ये वेदांबद्दल माहिती दिली आहे, वेदांचं ज्ञान दिलेलं आहे तर ते आहे उत्तरमीमांसा दर्शन म्हणजेच वेदांत दर्शन. पहा, वेदांच्या कर्मकांडातील वचनांचा समन्वय करणारे जे शास्त्र आहे त्याला पूर्वमीमांसा दर्शन असे म्हणतो. बरोबर. मीमांसा या दर्शनाचे प्रमुख प्रयोजन हे धर्मजिज्ञासा आहे. अथातो धर्मजिज्ञासा म्हणजे काय तर धर्माबद्दल ओढ आहे, धर्माबद्दल जिज्ञासा आहे, धर्म काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा आहे. पूर्वमीमांसा दर्शन हे त्याचं प्रयोजन आहे. मीमांसा दर्शनाचा उगम हा बुद्ध कालानंतरच आहे. आपण बौद्ध दर्शन पाहिलं होतं. बौद्ध दर्शनानंतर हे मीमांसा दर्शन आलेलं आहे. याचा उगम आहे तो बौद्ध कालानंतरच आहे. मीमांसाचे जवळपास 12 अध्याय, त्याचसोबत 2745 इतके सूत्र आहेत. हे आकडे MCQसाठी लक्षात ठेवा की किती अध्याय आहेत तर 12 अध्याय आहेत आणि 2745 म्हणजे 2745 सूत्रसंख्या इतकी आहे. पूर्वमीमांसाचे रचयिता हे जेमिनी ऋषी आहेत. बघा, पूर्वमीमांसाचे जे ऋषी आहेत, रचयिता आहेत तर ते जेमिनी ऋषी आहेत. इसवी सन 5व्या शतकात शबर स्वामींनी जेमिनी सूत्रावर भाष्य केले होते. जे शबर स्वामी आहेत त्यांनी इसवी सन 5व्या शतकात जेमिनी सूत्रावर भाष्य केलेले आहे. पूर्वमीमांसाने किती पदार्थ सांगितलेले ते पाहूयात आपण. प्रभाकरानुसार ही संख्या जी आहे तर ती 8 आहे. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, समवाय. आता विशेष जोडायचं नाही आहे तर इथं पुढं बदललेत. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, समवाय हे 5 तर कॉमन आहेत षटपदार्थामधले. आता शक्ती, सादृश्य आणि संख्या हे वेगळे आहेत. बघा, शक्ती, सादृश्य आणि संख्या हे 3 पुढं वेगळे सांगितले. त्यामुळं पूर्वमीमांसाचे पदार्थ संख्या किती होईल? 8 होईल. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, समवाय, शक्ती, सादृश्य, संख्या. पंचविध प्रमाण. पूर्वमीमांसाने 5 प्रमाण स्वीकारलेली आहेत. आता बघा, हे प्रमाणांची संख्या लक्षात कशी ठेवायची याचा एक ट्रिक सांगतो तुम्हाला. पूर्वमीमांसा नावातच आहे पूर्वमीमांसा, P फॉर 5. पूर्वमीमांसा पंचविध म्हणजे पूर्वमीमांसाने 5 प्रमाण स्वीकारले आहेत असं लक्षात ठेवायचं. P फॉर 5. पूर्वमीमांसा 5 प्रमाण स्वीकारले आहेत. कोणकोणते? जे 4 आहेत ते तर सगळीकडे कॉमनच घ्यायचे. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द आणि उपमान. त्यासोबत एक 5वा जो आहे तो अर्थापत्ती हा जोडायचा. हे झाले पंचविध प्रमाण. पूर्वमीमांसा दर्शनाने कर्माचे 2 प्रकार सांगितले. कर्माचे 2 नाही 4 प्रकार सांगितले. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म तसेच निषिद्ध कर्म हे 4 कर्माचे प्रकार सांगितलेले. आपल्याला फार डिटेलमध्ये जायचं नाही आहे, फक्त एकदा ओव्हरव्ह्यू पाहायचं आहे. कारण जे मीमांसा दर्शन आहे ते डिटेलमध्ये दिलेलंच नाही आहे आपल्याला बुकमध्ये. त्यामुळे उगाच खोलात जाऊन लेक्चरचा टायमिंग ही वाढवणं आणि तुमचाही वेळ वाया घालवणं हे काही योग्य नाही. कारण जेवढं आहे आपल्याला बरेचसे बाकीचे विषय आहेत त्यांचाही अभ्यास करायचा आहे. जर पदार्थ विज्ञानला आपण भरपूर वेळ दिला तर बाकीच्या क्रिया, रचना, संहिताला आपल्याला वेळ पुरणार नाही. आता यज्ञांचे 5 प्रकार. पूर्वमीमांसा या दर्शनामध्ये यज्ञाचे 5 प्रकार सांगितलेत. यज्ञ म्हणजे काय तर यज्ञ आपण जी पूजा करतो यज्ञ त्याला यज्ञ म्हणतो आपण. कुठल्या तरी विधीद्वारे आपण जी पूजा करतो त्याला आपण यज्ञ म्हणतो. 5 प्रकार कोणते तर ते पहिला प्रकार आहे ब्रह्मयज्ञ, दुसरा आहे पितृयज्ञ, तिसरा आहे भूतयज्ञ, चौथा आहे मनुष्ययज्ञ आणि 5वा आहे देवयज्ञ. हे 5 यज्ञाचे प्रकार लक्षात ठेवा. एकादश द्रव्ये.
पूर्वमीमांसा या दर्शनाने एकादश म्हणजे 11 द्रव्य मान्य केलेली आहेत. कोणकोणती? ते खादिन्यात्मा मनः कालो दिशश्च द्रव्यसंग्रह. हा तर श्लोक कॉमनच येईल, हे 9 तर येतीलच. याच सोबत 2 त्यांनी ॲड केले आहेत. एक आहे अंधकार आणि एक आहे शब्द. बघा, खादिन्यात्मा श्लोकाची आपण फोड करूयात. ख प्लस आदी म्हणजे काय? तर पृथ्वी, जल, अग्नी, आकाश इत्यादी. म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, जल हे तर मी डबल लिहिलं बरं का. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. इथं जे जल आहे तर इथं खुडा आणि इथं वायू लिहा. ठीक आहे. तर पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, तसेच आत्मा, मन, काल, दिशा आणि अंधकार व शब्द हे 11 एकादश द्रव्ये स्वीकारली आहेत. पूर्वमीमांसा या दर्शनाचा कर्मविपाकवाद किंवा यालाच कर्मनियतीवाद काय म्हणतो. नाव लक्षात ठेवा बरं का, पर्यायी नाव. कारण एक्झाममध्ये जर कर्मविपाकवाद आलं तर तुम्ही म्हणसाल नाही मी तर कर्मनियती लक्षात ठेवलं होतं. किंवा समजा कर्मनियती आलं, तुम्ही म्हणला होतं नाही मी तर कर्मविपाक लक्षात ठेवलं होतं. असं करू नका. पर्यायी नावे सगळी लक्षात राहू द्या. यत्कर्म तत्फल हा सिद्धांत आहे. म्हणजे काय? तर ज्या प्रकारे कर्म आहे त्याचप्रमाणे फल आहे. विश्वाच्या निर्मितीसाठी ईश्वराची आवश्यकता नाही, कारण कर्म हाच ईश्वर आहे. मनुष्याने सत्कर्म किंवा दुष्कर्म केल्यास त्याचे फळ तात्काळ भोगावे लागत नाही, तर ते कालांतराने भोगावे लागते. सत्कर्माचे चांगले फळ तर दुष्कर्माचे वाईट फळ मिळते, पाप व पुण्य या स्वरूपात. बघा, ज्या प्रकारे आपलं कर्म असतं ना त्याच प्रकारे फळ आहे. जे पेराल तेच उगवेल. जर आंब्याची कोय लावलेली आहे तर आंब्याचं झाड त्याच्यापासून येणार आहे, चक्कूचं झाड येणार नाही. म्हणजे ज्या प्रकारे तुमचं कर्म आहे त्याचप्रमाणे त्याचं फल असणार आहे. योग्य कर्म कराल तर योग्य फळ मिळेल, अयोग्य कर्म कराल तर अयोग्य फळ मिळेल. जर योग्य बरोबर कर्म केलं तर त्याचं जे फळ आहे तर ते पुण्याच्या स्वरूपात तुम्हाला मिळेल. आणि जर दुष्कर्म केले तर त्याचे जे फळ आहे तर ते वाईट मिळते, अयोग्य मिळते, पापाच्या स्वरूपात मिळते. तर हे पूर्वमीमांसा दर्शनाचा कर्मविपाक किंवा कर्मनियतीवाद होता. आता पूर्वमीमांसा आणि आयुर्वेद यांच्यामध्ये काय साम्य आहे? तर 5 पैकी 4 प्रमाण आयुर्वेदाने स्वीकारले आहेत. जे अर्थापत्ती प्रमाण आहे तर ते आयुर्वेदाने स्वीकारलेले नाही आहे. जे 4 आहेत ते स्वीकारले, ते हे साम्य सांगू शकतो आपण. पूर्वमीमांसा या दर्शनाने वर्णित केलेल्या धर्माचे महत्त्व आयुर्वेदाने स्वीकारलेले आहे. बघा, पूर्वमीमांसाने जे धर्माबद्दल पूर्ण सगळं महत्त्व सांगितले आहे ते आयुर्वेदाने पुरेपूर स्वीकारलेले आहे. त्या बाबतीत आपल्याला निसंशय राहिलं पाहिजे आपण. आता पाहूयात उत्तर मीमांसा. उत्तर मीमांसाला वेदांत दर्शन असं म्हणतो. वेदांत या शब्दाचे 2 अर्थ केले जातात. एक, वेदांचा सांगितलेला निष्कर्ष जो आहे तर तो आहे वेदांत दर्शन. आणि वेदांच्या शेवटी निर्माण झालेल्या उपनिषदातील सिद्धांत. असं म्हणलं जातं वेदांत जर हिमालय आहे तर त्याच्या शिखरावरती, त्याच्या टोकावरती उपनिषद बसले आहेत. म्हणजे उपनिषद हे सर्वोच्च आहेत, सर्वोपरी आहेत. त्यामुळे वेदांच्या शेवटी निर्माण झालेल्या उपनिषदातील सिद्धांतसुद्धा सांगितलेले आहेत. त्याला आपण वेदांत दर्शन म्हणलेलं आहे. वेदांत दर्शनाचे प्रमुख कर्ता कोण आहेत? तर ते आहेत वेदव्यास, किंवा त्यांनाच परत नावं पडली द्वैपायन आणि बादरायण हे नावं पडली. हे नावंसुद्धा लक्षात राहू दे. वेदांत दर्शनाचा सिद्धांत कोणता आहे? हा सिद्धांत फार महत्त्वाचा आहे. बघा, ब्रह्म सत्या जगत मिथ्या जीवो ब्रह्मो नापहर. म्हणजे काय? एक एक शब्द आपण समजून घेऊयात. ब्रह्म सत्य, या जगात सत्य फक्त एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे ब्रह्म. बाकीच्या सगळ्या गोष्टी असत्य आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत. ब्रह्मा हेच एक सत्य आहे. सत्य म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही व ज्याला कधीही बाधा येत नाही त्याला आपण सत्य म्हणतो. ब्रह्म म्हणजे विकाररहित साक्षी चैतन्य होय. जो विकाररहित आहे, जो कुठल्याही विकाराने भरलेला नाही आहे त्याला आपण ब्रह्म म्हणतो. जगत मिथ्या, जगत मिथ्या म्हणजे काय? जर फक्त ब्रह्म सत्य आहे तर बाकीचं सगळं जग मिथ्या आहे. जग मिथ्या आहे याचा अर्थ जीवनाच्या सर्व प्रवृत्ती, वेदांत चर्चा इत्यादी नष्ट होऊन जातील, पण सत्याचा म्हणजे ब्रह्माचा नाश होणार नाही. या जगातील सर्व गोष्टी नश्वर आहेत, पण जे अटळ सत्य आहे, जे त्रिकाल बाधित सत्य आहे ते नेहमी ब्रह्म राहणार आहे आणि ते सत्य हे फक्त आणि फक्त ब्रह्म आहे. स्वप्नातील अनुभव आपण मिथ्या मानतो, याचे कारण म्हणजे जागे झाल्यावर स्वप्नातील अनुभवाला बाधा येते. तुमच्या स्वप्नामध्ये समजा तुम्ही कुठंतरी फिरायला गेलात आणि दचकन तुम्हाला जाग आली, तुम्हाला लगेच अनुभव होते किंवा मी जे पाहत होतो ते स्वप्न होतं. मी कुठेतरी फिरायला गेलतो पण ती जागा मी तिथं नाही आहे, मी तर माझ्या बेडवरती झोपलेलो आहे. म्हणजे तुमच्या अनुभवाला बाधा आली, तुमचे स्वप्न मोडले गेले,
तुम्हाला ह्याचा अनुभव झाला की हे जग मिथ्या आहे. तिसरा आहे जीवो ब्रह्मो. म्हणजे काय तर जग मिथ्या आहे असं म्हटल्यानंतर आपणास एकदम धक्का बसतो. आपल्याला वाटतं जग मिथ्या आहे म्हणल्यावर काय, काहीच नाही मग या जगात, सगळंच मिथ्या आहे. परंतु वास्तविक सत्य हे वेगळंच आहे. बघा, वास्तविक जगत मिथ्यावाद हा शून्यवादाकडे नेणारा नाही आहे. जो जगत मिथ्यावाद आहे तो आपल्याला शून्यवादाकडे घेऊन जात नाही. हे म्हणत नाही की सगळं जग शून्य आहे, शून्यवादाकडे. जो बौद्धांचा शून्यवाद आहे आपण तिथं पाहिलं होतं. आता जीवो ब्रह्मो म्हणजे काय तर जो जीव आहे, जो चेतना असलेला व्यक्ती आहे त्यालाच आपण ब्रह्म म्हणतो. याचाच अर्थ काय की ज्याला आपण मी अथवा जीव असे म्हणतो तो वस्तू स्वतः ब्रह्म होय. ज्या गोष्टींमध्ये चैतन्य आहे तो स्वतः ब्रह्म आहे. या सृष्टीची रचना ब्रह्माने केलेली आहे. या सृष्टीमध्ये ज्याही गोष्टींमध्ये चेतना आहे त्या स्वतःमध्ये ब्रह्म प्रेझेंट आहेत, त्या ब्रह्माचा अंश प्रेझेंट आहे. त्यामुळं जीवो ब्रह्मो, प्रत्येक जीवामध्ये ब्रह्म बसलेला आहे. कारण ब्रह्माच्या अंशापासूनच सृष्टी तयार झालेली आहे ना. त्यामुळं प्रत्येक जीवामध्ये जिथं चैतन्य आहे तिथं ब्रह्म आहे. चौथा पॉईंट आहे नापर. म्हणजे काय तर पर म्हणजे श्रेष्ठ आणि ना म्हणजे नाही. म्हणजे ब्रह्म सोडला तर इतरत्र कुणीही श्रेष्ठ नाही. ब्रह्माशिवाय दुसरं कुणीही श्रेष्ठ नाही. त्यामुळे त्याला नापर असे म्हणले. ज्या तत्वापेक्षा दुसरा कोणताही श्रेष्ठ नाही तो म्हणजे ब्रह्म होय. आता वेदांत दर्शनाने स्वीकारलेली प्रमाणे बघा, पूर्वमीमांसाने 5 प्रमाण स्वीकारले होते. आता 5 मध्ये एक ॲड करायचं, ते झालं वेदांत. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि एक आहे अभाव. हे प्रमाण वेदांतानं एक्स्ट्रा मानले. पदार्थ पूर्वमीमांसा दर्शनाने मानली होती 8 प्रभाकरनुसार. आता इथं मानले 2, एक चित्त आणि एक अचित्त. त्यालाच आत्मरूप किंवा अनात्मरूप असं सुद्धा म्हटलं जातं. आता वेदांत दर्शनाचा विवर्तवाद किंवा मायावाद पाहूयात. पूर्वमीमांसा दर्शनाचा कर्मनियतीवाद किंवा कर्म विपाकवाद होता. यत कर्म तत्फल. यांचा काय आहे, विवर्तवाद आहे, म्हणजेच मायावाद. या जगात माया फार प्रबळ आहे, माया कुणालाही सोडणार नाही. त्याबाबत काही उपदेश केले आहेत वेदांतांनी. विवर्तवाद म्हणजे वस्तू जशी आहे तशी न कळता ती वेगळी आहे असा बुद्धीचा निश्चय होणे, यालाच विपर्यय असेही म्हणतात. म्हणजे काय तर जी गोष्ट जशी आहे, समजा तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात बाहेर गेला आणि तुम्ही पाहता की ऊन पण सोबत आहे, पाऊस पण सोबत आहे, पण हे काही काळच होतं, काही काळच. याचा अर्थ तुम्ही असं म्हणू शकत नाही की ऊन आणि पाऊस ह्या दोन्ही गोष्टी सोबत पडतात. इंद्रधनुष्य पण सोबत असतो. म्हणजे ही तात्पुरती झालेली मिथ्या होतं. ऊन आणि पाऊस या दोन्ही गोष्टी त्यांच्या त्यांच्या वेळोकाळी पडतात, पण त्या कधी काळी आपल्याला अशा जाणवतात. किंवा आपल्याला बऱ्याच वेळा बघा, आपल्याला पहिल्यापासून काय सांगितलं गेलं की सूर्य जो आहे तो सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो. पण मजेदार गोष्ट अशी आहे की सूर्य कधीही उगवत नाही, सूर्य कधीही मावळत नाही. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, त्यामुळे आपल्याला असा आभास होतोय की सूर्य फिरतोय, पण सूर्य तर ॲक्च्युअलमध्ये फिरतच नाही. सूर्य तर त्याच्या त्या जागी स्थिर आहे. म्हणजे हा विवर्तवाद, हा मायाचा खेळच असा आहे की माया तुम्हाला भ्रमामध्ये ठेवते, संभ्रम निर्माण करते. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, यामध्ये तुम्हाला निष्कर्ष काढता येत नाही, तुम्हाला योग्य निर्णयच घेता येत नाही. त्याला मायावाद किंवा विवर्तवाद म्हणलेले. म्हणजेच भ्रामक किंवा अयथार्थ ज्ञान होणे, म्हणजेच अप्रमा होणे, त्याला आपण विवर्तवाद. म्हणजेच याला उदाहरणं दुसरं सुद्धा घेऊ शकतो. प्रॅक्टिकल लाईफमधलं उदाहरण बघा. जेव्हाही तुम्ही कॉलेज सुटल्यानंतर तुमच्या घरी जाण्याचा प्रयत्न करता, बसमधून बसता, एक गोष्ट कधी ऑब्झर्व केली आहे का बघा, चालत्या वाहनातून बाहेरचे दृश्य बघितल्यास घरे, झाडे इत्यादी पळताना दिसतात. जेव्हाही तुम्ही बसमध्ये प्रवास करताय, बसच्या स्पीड, आता बस पळते, पण आपल्याला असं वाटतं की अरे यार, ही तर झाडं पळत आहेत, घरं पळत आहेत, बाहेर चालणारी माणसं पळत आहेत. पण मजेदार गोष्ट अशी आहे, सत्य आहे की आपण पळतोय, बस पळते, आपण त्यांच्यापासून दूर होते. ते आपल्यापासून दूर नाही, आपण त्यांच्यापासून दूर होतोय, आपण पळतोय. म्हणजे ही मायावाद. बघा, माया किती प्रगाढ आहे. वेदांत दर्शनानुसार पंचीकरण प्रक्रिया, एक पंचीकरण प्रक्रिया सांगितली आहे वेदांत दर्शनानुसार. म्हणजे काय तर बघा, पंचमहाभूत सांगितलेले आहेत, पण पंचमहाभूतांची उत्पत्ती कशी होते तर त्यांचं एक सविस्तर वर्णन तिथे सांगितलं आहे. म्हणजे काय तर बघा, समजा आपण घेतलं उदाहरण पृथ्वी महाभूताचं. समजा मी म्हणलं पृथ्वी महाभूत कसं तयार झालं, तर कुठलंही महाभूत तयार होण्यासाठी त्या महाभूताचा अर्धा सूक्ष्म भाग, त्याचप्रमाणे बाकीच्या उरलेल्या 4 भागांचा 1/8, प्रत्येकी 1/8 भाग मिळून जो तयार होतो, तर तेव्हा तो स्थूल महाभूत तयार होतो.
म्हणजे बघा, जर मी पृथ्वी या महाभूताचं उदाहरण घेतलं तर पृथ्वी महाभूत कसं कसं बनलं, किती गोष्टींनी, 5 गोष्टींनी. पहिली गोष्ट स्वतःच्या अर्ध्या सूक्ष्म पृथ्वीभावानं, बाकीच्या 1/8 जलभागानं, बाकी परत 1/8 आकाशभावानं, परत 1/8 तेज म्हणजे अग्निभावानं आणि 1/8 वायू. हे 4 1/8 आणि त्या भागाचा अर्धा भाग, सूक्ष्म अर्धा भाग, आणि मग हेच 5 मिळून तयार होतात स्थूल महाभूत, म्हणजे पूर्ण पृथ्वी महाभूत तयार होतो, हे सांगितलं आहे. मग याच प्रकारे तुम्ही वायूचं, जलचं, अग्नीचं तेच सेम होते. आयुर्वेदातील महत्त्व. आता वेदांत दर्शनाचं आयुर्वेदातील काय महत्त्व आहे, तर जे भूतानुगुण प्रवेश सिद्धांताचे वर्णन दोन्ही दर्शनास मिळते, आपण पाहायला मिळते. 6 पैकी 4 प्रमाणांचा स्वीकार आयुर्वेदाने केलेला आहे. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान, उपमान आणि युक्ती या 4ही गोष्टींचा प्रमाण जे आहेत ते आयुर्वेदाने स्वीकारलेले आहेत. अरिष्ट लक्षण सांगताना विवर्तवादाचा उपयोग आयुर्वेदशास्त्राने केला आहे. जेव्हा अरिष्ट लक्षण सांगतो आयुर्वेद, तेव्हा विवर्तवादाचा उपयोग आयुर्वेदाने केलेला आहे. तर हे होते वेदांत दर्शनाचे आयुर्वेदातील महत्त्व. आज आपण पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा हे दोन्ही दर्शन पाहिले, बरोबर आहे. एकदा क्विक रिव्हिजन करूयात आणि संपवूयात. पूर्वमीमांसालाच धर्ममीमांसा किंवा कर्ममीमांसा म्हणलेलं आहे, कारण याच्यामधील कर्मकांडाचं वर्णन जास्त केलेलं आहे. याचं जे प्रयोजन आहे तर ते अथातो धर्मजिज्ञासा, धर्माला ओळखणे, धर्माला पाहणे हे जिज्ञासा. पदार्थाची संख्या किती आहेत? 8 संख्या सांगितलेल्या आहेत. प्रभाकरणे, द्रव्यगुण कर्म, सामान्य समवाय, शक्ती सादृश्य संख्या. पंचविध प्रमाण आहेत: प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थोपत्ती. 4 प्रकार सांगितले: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म व निषिद्ध कर्म. यज्ञाचेही 5 प्रकार सांगितले: ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ, देवयज्ञ. 11 द्रव्ये सांगितले आहेत: पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, आत्मा, मन, काल, दिशा, अंधकार, शब्द. कर्मविपाकवाद काय सांगतो? यत कर्म तत्फल, ज्याप्रमाणे कर्म आहे त्याचप्रमाणे फल मिळणार आहे. उत्तरमीमांसाला आपण वेदांत दर्शन म्हणले. वेदांत दर्शनाचा सिद्धांत काय आहे, तर ब्रह्म सत्य, जगत मिथ्या, जीवो ब्रह्मो नापर. ब्रह्म हे एकच सत्य आहे, बाकीचं सर्व जग मिथ्या आहे. ज्याही गोष्टीमध्ये जीव आहे, चेतना आहे, तो स्वतः ब्रह्म आहे. नापर म्हणजे ब्रह्मा इतकी दुसरी कुणीही श्रेष्ठ नाही आहे. वेदांत दर्शनाने स्वीकारलेली प्रमाणे, पूर्वमीमांसानं 5 प्रमाण स्वीकारली, एक ॲड करायचं, ते म्हणजे अभाव. मग हे झाली वेदांत दर्शनाची. पूर्वमीमांसानं स्वीकार केले 8 पदार्थ, यांनी केले 2 पदार्थ, आत्मरूप व अनात्मरूप, किंवा याला चित्त किंवा अचित्त म्हणतो. वेदांत दर्शनाचा मायावाद काय सांगतो, की जी वस्तू जशी आहे तशी न कळता वेगळ्या पद्धतीनं कळणे, म्हणजेच चालत्या वाहनातून बाहेरचे दृश्य बघितल्यास घरे झाडे पळताना दिसणे, पण ॲक्च्युअलमध्ये तसं होत नाही आहे. किंवा सूर्याचं उदाहरण सांगितलं, तेही तुम्ही लक्षात ठेवू शकता. वेदांत दर्शनानुसार पंचीकरण प्रक्रिया काय? कुठल्याही महाभूताची उत्पत्ती होताना त्याचा अर्धा सूक्ष्म भाग, बाकीच्या सर्व 4 महाभूतांचा 1/8, प्रत्येकी 1/8 सूक्ष्म भाग मिळून तो स्थूल महाभूत तयार होतो. आयुर्वेदातील महत्त्व आपण पाहिलं आणि याच प्रकारे आपण सर्व मीमांसा दर्शन कंप्लीट केलं. तर हे होतं कंप्लीट दर्शन. या ठिकाणी आपली दर्शन सिरीज ही कंप्लीट होते. याआधी आपण नास्तिक दर्शन पाहिलं, आता षट दर्शन जे आस्तिक दर्शन होते तेही आपण कंप्लीट केले. ओके, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट विषयासोबत. बाय.